Students, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. Today we are going to learn tenses. So let's start. In English language there are 9 tenses used. इंग्लिश लँग्वेजमध्ये 9 म्हणजेच 9 काळांचा वापर केला जातो. त्यामध्ये फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. Yes or es is suffixed to the verb if it has a base form as well as a subject he, she, it or a singular noun. कर्त्यापुढे क्रियापदाची मूळ रूप तसेच कर्ता ही, शी, इट यापैकी किंवा एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लावावा लागतो. एक्झाम्पल्स जसे आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. या ठिकाणी काय, आय हा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे आणि आय हा फर्स्ट पर्सन म्हणजेच प्रथम पुरुषी एकवचनी नाम आहे. त्यामुळे प्रथम पुरुषी एकवचनी नाम असल्यास क्रियापदाला यस हा प्रत्यय लागत नसतो, म्हणून आय प्ले क्रिकेट. सेकंड नंबर, तेंडुलकर प्लेज क्रिकेट, तेंडुलकर क्रिकेट खेळतो. या ठिकाणी तेंडुलकर काय आहे, सिंग्युलर नाम, एकवचनी नाम आहे. त्यामुळे एकवचनी नाम असल्यास यस किंवा इयस हा प्रत्यय लागत असतो, म्हणून क्रियापदाला म्हणजेच प्लेला यस हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून तेंडुलकर प्लेज क्रिकेट. थर्ड वन, द बॉईज प्ले क्रिकेट, मुले क्रिकेट खेळतात. या ठिकाणी बॉईज म्हणजेच प्लुरल फॉर्म आहे, म्हणजेच अनेकवचनी नाम आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रियापदाच्या पुढे यस हा प्रत्यय लागलेला नाही, म्हणून द बॉईज प्ले क्रिकेट. फोर्थ वन आहे, द बॉय प्लेज क्रिकेट, मुलगा क्रिकेट खेळतो. या ठिकाणी एकवचनी नाम आहे, सिंग्युलर नाउन असल्यामुळे क्रियापदाला यस हा प्रत्यय लागलेला आहे.